राम कृष्ण हरी. हा निरंकार परमपिता परमेश्वर, याला जाणून घेणं गरजेचं आहे, याला बघणं गरजेचं आहे. हा परमपिता परमेश्वर हा निराकार आहे. याला रंग नाही, रूप नाही, त्याला हात नाही, पाय नाही, डोळे नाही, कान नाही, नाक नाही. तो आपल्यासोबत असतो. त्याला कोणताही आकार नाही, रूप नाही. तरी त्याला हात नसले तरी तो काम करू शकतो, पाय नसले तरी चालू शकतो. तो आपल्यासोबत असतो. तो सर्व ऐकत असतो, तो सर्व बघत असतो, त्याला सर्व माहीत असतं. तो कणाकणामध्ये आहे, जनजनामध्ये आहे, रानावनामध्ये आहे, पाण्यामध्ये आहे, फुलामध्ये आहे. आपण जिथं जाऊ आपल्यासोबत आहे. आपल्या अंतरंगात पण आहे आणि आपल्या बाह्यरंगात पण आहे. या परमपिता परमेश्वराला जाणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपण कोण आहोत, आपण कुठून आलो आणि आपण कुठे जाणार आहोत याचं वर्म जर जाणायचं असेल आपल्याला, तर आपल्याला संतांची संगत करावी लागेल. संत जसं लिहिलेलं आहे एका ठिकाणी बाबाजींनी, संत जनांची संगत करून हरीचा मनी विचार करा, मनात ठेवा शब्द गुरुचा, एकाचा आधार धरा. हा एकाचा आधार धरणं गरजेचं आहे. संतांची संगत करणं गरजेचं आहे. या गुरुला शरण जाणं गरजेचं आहे. सद्गुरूला शरण जाण्यासाठी आपल्याला संतांची संगत करावी लागेल. या मोहमाया, राग, द्वेष, मत्सर, अहंकार, स्वार्थ हे सर्व मिथ्या आहे. हे आपल्याला चुकीच्या दिशेने घेऊन जातात. आपल्याला चुकीच्या दिशेने जायचं नाही. जो ब्रह्मज्ञानी संत असतो त्याची झोळी सुखाने भरलेली असते. त्याच्या आयुष्यात कधीही चुकीचं पाऊल पडत नाही. जरी तो घरी बसला, झोपडीत राहील, कांदा भाकरी खाईल, परंतु तो सुखी असतो. कारण त्याच्या मनामध्ये जे चुकीचे विचार असतात, अहंकार, गर्व, लोभ, मोह, माया, मत्सर काहीही नसतं. म्हणून त्याचं आयुष्य सुखाने जात असतं. बघा, हा परमपिता परमेश्वर खूप दयाळू कृपाळू आहे. याला जाणून घ्या. आता बघा, एका ठिकाणी बाबाजींनी लिहिलेलं आहे, मुसलमान जाऊनी मंदिरी कलमा न ऐकू शके, जाऊन या हिंदू गुरुद्वारी भजन न गाऊ शके, शीख कोणी जाऊनी मशिदी वाहे गुरु न बोलू शके, मंदिरात येऊन ईसाई गोड न बोलू शके, पूर्ण सद्गुरू धर्म जातीचे झगडे सारे संपवितो, अवतार गुरु या चहू वर्णांना एक ठाई बसवितो. बघा, मुसलमान कधी मंदिरात जाऊन कलमा ऐकू शकेल का हो? आणि हिंदू कधी गुरुद्वारामध्ये जाऊन राम भजन गाऊ शकेल का? नाही ना. शीख कधी मशिदामध्ये जाऊन आपला वाहेगुरु बोलू शकेल का? मंदिरात येऊन ईसाई कधी गोड बोलू शकेल का? नाही बोलू शकणार. हे जातीचे जे झगडे आहेत, हे जातीपातीचे, हे फक्त आणि फक्त सद्गुरूच संपवू शकतो. आपल्याला परमपिता परमेश्वराचे आपण लेकरं आहोत. आपण सर्व समान आहोत. ह्याच परमपिता परमेश्वराचे सर्व आपण लेकरं आहोत. जातीपातीची बंधने हे कोणी लादली? हे सर्व सोडून द्या. सर्वांचा एक देवच आहे. सर्वांचा एकच देव आहे. प्रत्येक जाती धर्माचा, प्रत्येकाची शिकवण एकच आहे. कुराणामध्ये तेच लिहिलेलं आहे, बायबलमध्ये तेच लिहिलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी सर्वांचं ज्ञान एकच आहे. आपण समान आहोत. मग तुमची भांडणं कशासाठी जाती धर्मासाठी? आपण परमपिता परमेश्वराची लेकरं समान आहोत. आपल्या अंगामध्ये सर्वांचं रक्त सारखंच आहे. आणि हे भांडण मिटवणारा फक्त आणि फक्त सद्गुरू असतो. आपल्या मनामध्ये दुसऱ्याविषयी द्वेष, मत्सर, जातीपात असं काही येऊ नये. प्रत्येकाविषयी प्रेम निर्माण व्हावं. त्यासाठी प्रेम निर्माण होण्यासाठी आपल्याला सद्गुरूला शरण जाणं गरजेचं आहे. बघा, साधू संतांनी किती सहन केलं. बाबाजीने एका ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे, जगदेश्वर जर असेल ध्यानी दुःखसुद्धा दुःख ने जगदेश्वर जर असेल ध्यानी दुःखसुद्धा दुःख न देई, जगदीश्वर जर असेल ध्यानी कमी नसे त्याला काही, जगदीश्वर जर असेल ध्यानी सफलता याची कार्ये जाण. बघा, जगदीश्वर जर असेल ध्यानी निर्बल ही होई बलवान.
जगदीश्वर जर असेल ध्यानी मृत्यूची न त्यास भीती, म्हणे अवतार गुरु वाचुनी येई ना स्वामी चित्ती. जर हा परमपिता परमेश्वर तुमच्या मनामध्ये असेल, तुम्हाला सुख दुःख आलं तरी पण जाणवणार नाही, कारण त्याच्यातून तुम्हाला सामोरं जाण्याचा मार्ग मिळेल. तुमच्यामधला अहंकार नष्ट झालेला असेल. जसं एकनाथ महाराजांच्या अंगावरती मुस्लिम बांधवानं 107 वेळा थुकलं तरी त्यांना राग आला का हो? उलट एकनाथ महाराज म्हणाले की माझं भाग्य आहे की मी आज 108 वेळा आंघोळ केली. 108व्या वेळी ते मुस्लिम बांधव शरण आले, त्यांचे चरण स्पर्श केला की माझं चुकलं, तुम्ही सामान्य माणूस नाही हो, मग मी चुकलो, मी असं करायला नको होतं. परंतु एकनाथ महाराजांना बिलकुल राग आला नाही. उलट ते म्हणाले की अरे मला खूप छान वाटलं, तू थुकला म्हणून तर माझी 108 वेळा नदीमध्ये आंघोळ झाली. किती सहनशील संत होते हो. ही सहनशीलता आपल्यामध्ये आली पाहिजे. आपल्यातला राग, क्रोध, मोह, माया, मत्सर, स्वार्थ, अहंकार हे सर्व निघून गेला पाहिजे. ज्ञानदेव महाराजांना नदीमध्ये आंघोळ केली म्हणून नदी बाटली असं विसोबाजी म्हणाले आणि त्यांना चिखलामध्ये लोळवलं, त्यांना काठीने मारलं. किती सहन केलं होतं ज्ञानेश्वर महाराजांनी. भिक्षा मागायला गेले तर त्यांना दरवाजे बंद केले. कुणी तर 1-2 घरामध्ये भिक्षा पीठ वगैरे दिलं तर लोकांनी त्यांच्या पिठामध्ये माती टाकली, शेण टाकलं. किती सहन केलं संतांनी. तुकाराम महाराजांनी किती सहन केलं. तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली, अभंग लिहिले. किती समाजानं छळ केला त्यांचा. त्यांना गावाबाहेर काढलं, अपमानित केलं. त्यांना गाढवावर बसून त्यांची धिंड काढली तरीही तुकाराम महाराज तोंडातून ब्रशब्द काढत नाहीत. उलट बायकोला म्हणतात, अगं आवली, मी तर घोड्यावर बसून आलो आहे, पण हे बघ सगळे माझ्यासोबत अनुवानी चालत आहे, त्यांचे उन्हाने पाय भाजले असतील ग, तू नको त्यांना काय बोलू, त्यांना त्रास होत आहे. असं हे संत तुकाराम महाराज. त्यांनी आज सहन केलं म्हणून त्यांचा आज 3 लोकांमध्ये झेंडा आहे, 3 लोकांमध्ये त्यांचं नाव आहे, 3 लोकांमध्ये त्यांचं ज्ञान आहे. जोपर्यंत आकाश धरती पाताळ आहे तोपर्यंत त्यांचं नाव राहील. तशी सहनशीलता आपल्यामध्ये आली पाहिजे. कितीही समोरच्यानं अन्याय केला तरी पण सहन केलं पाहिजे. आपण सहनशील बनलो पाहिजे. आणि सहनशील बनण्यासाठी आपल्याला सद्गुरूला शरण जाणं गरजेचं आहे. ही जन्माची नाव, जन्म आणि मरण हे 2 किनारे आहेत. सुरू झाली नाव जन्माची आणि शेवट आहे मरणातून. ही नाव किनारी व्यवस्थित गेली पाहिजे. जशी नदीतून अलीकडून नाव पलीकडे जाते, ही व्यवस्थित गेली पाहिजे, मध्ये डुबली नाही पाहिजे. आणि जर ही नाव किनारी लावण्यासाठी आपल्याला सद्गुरूच तारू शकतो. ही आपली जन्म आणि मृत्यूची 2 किनाऱ्यांची नाव आपल्याला व्यवस्थितपणे घेऊन जायचं आहे. डगमगता कामा नये. या नावेत बसल्यानंतर आपण डगमगायचं नाही. आपल्याला भटकवणारे खूप असतात हो. आपण जर परमेश्वराची भक्ती करत असताना आपल्याला भटकवणारे खूप असतात. हे असं नाही, ते तसं नाही, ते तसं नाही. परंतु आपण सद्गुरूच्या वचनावरती चाललं तर आपण डगमगणार नाही ना, भटकणार नाही. जसं एक गीत आहे, रानावनात पाना फुलात आहे हा जना जनात, देव माझा हा भरलाय कणाकणात. हा कणाकणामध्ये भरलेला आहे. हा परमपिता परमेश्वर जनाजनामध्ये आहे, सर्वत्र आहे, आपल्यासोबत आहे. आपण कुठं जाऊ तिथं आहे. त्याची भीती सर्वसामान्य लोकांना असली पाहिजे. फक्त संतांना माहीत आहे हा आपल्यासोबत आहे, परंतु इतरांना तो माहीत नसतो. ते म्हणतात की घरातील लोक सर्व निघून गेले, आता आपण चोरी करायला मोकळे झालो. परंतु तुम्हाला बघणारा परमपिता परमेश्वर आहे हो. तो तुम्हाला बघत आहे. तुम्ही चुकीची कामं करता, तो तुमच्या सोबत आहे हे तुम्हाला माहीत नाही. तो फक्त संतांना माहीत असतो सोबत आहेत. तो चोरट्यांना माहीत नसतो. त्यांना वाटतं आता कुणीच नाही, आपण चोरी करून घेऊन जाऊ. परंतु
तो उघड्या डोळ्यांनी बघत आहे. प्रत्येक ठिकाणी तो आहे. रानावनामध्ये आहे, पाना फुलात आहे, जनाजनात आहे, मनामनात आहे, कणाकणात आहे. हा सर्वत्र पसरलेला सर्व ठिकाणी हा आहे. याला जाणून घ्या. याला जाणून घ्या. प्रत्येक श्वासामध्ये त्याचं नामस्मरण असणं गरजेचं आहे. तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा. दासी म्हणत नाही की तुम्ही फक्त ही भक्ती करा, ती शंकराची करा, साईबाबाची करा, निरंकारी महाराजांची करा, विठ्ठलाची करा, किंवा स्वामी समर्थची करा. कोणत्याही देवाची तुम्ही भक्ती करा. सर्वांचा मार्ग एकच आहे. सर्वांची भक्ती ज्ञान एकच आहे. परंतु भक्ती अशी करा की या परमपिता परमेश्वराला जाणून भक्ती करा. तीच भक्ती तुमच्या फळास येणार आहे. या सद्गुरूला शरण जाऊन तुम्ही भक्ती करा. ती भक्ती केली तरच तुमच्या आत्म्याला मुक्ती मिळणार आहे. आत्म्याला मोक्ष प्राप्ती होणार आहे. त्याला जाणून भक्ती करा. तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा तुम्ही, परंतु त्याला जाणणं गरजेचं आहे. त्याला न जाणता जर भक्ती केली तर ती जसं छोटं बाळ चुकीचा शब्द बोलत असतं आणि आई पाठीआड करते की ह्याला काही समजत नाही, हा लहान आहे, तशी लहान मुलासारखी भक्ती तुम्ही करू नका. तुम्ही जाणून ती भक्ती करा. तीच तुम्हाला भक्ती फळास येणार आहे. दासीला जेवढं समजते तेवढं दासीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. दासीच्या बोलण्यातून काही चूक झाली असल्यास उदाहरण करणारे माफ करा. आणि जे चांगलं वाटतं ते सद्गुरूचे बोल समजून आत्मसात करा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी ओम. धन निरंकारजी.